हे हाय हॅलो नमस्कार जय श्रीराम. तर आज होता गोपालकालाच्या निमित्ताने सुरुवात केली. आम्ही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन वगैरे घेतलं, कारण की गावामध्ये बऱ्याच ठिकाणी दहीहंडी उत्सव होता. दर्शन घेतल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि सुरुवात झाली दहीहंडी फोडण्यासाठी. तर गोविंदा पथक आलेलं आणि आमच्या गावात जवळजवळ 2, 3, 4 दहीहंडी होत्या. मागील 2-3 वर्षापासून आम्ही पण दहीहंडी उत्सव आयोजित करीत आलो आहोत. आम्ही म्हणजे आमचे मोठे दीर ते दहीहंडी उत्सव आयोजित करत आले आहेत. खूप मस्त असा प्रतिसाद मिळाला आहे त्यांना. तर यावर्षीही खूप मजा येणार आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बघू शकता. गावातील सगळ्या दहीहंड्या फोडून झाल्यानंतर मग आम्ही आमची दहीहंडी फोडण्यासाठी जातो. तर आमची दहीहंडी फोडणार होता आमचा नयन दादा, त्यामुळे जास्त एक्सायटेड होतो आम्ही बघण्यासाठी. तर आमच्या घराजवळ गोविंदा पथक आलेला आहे. सुरुवात होणार होती आमची दहीहंडी फुटण्यासाठी. तर नयन दादावरती चढलेला आहे दहीहंडी फोडण्यासाठी आणि त्यांनी पहिल्याच फटक्यात दहीहंडी फोडलेली आहे. आम्हाला खूप मजा आली बघण्यासाठी. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं कामोठ्या येथे दहीहंडी उत्सवामध्ये. तर सिंगर सम्राट पाटील यांचा ऑर्केस्ट्रा होता. तर माझी छोटी जाऊबाई सविता, हिला त्यांनी संधी दिलेली आहे गाण्याची. तर त्याच्यासाठी आम्ही जाणार होतो कामोठा उत्सवामध्ये. तर खूप मस्त असा कार्यक्रम झालेला आहे. तर तुम्ही गोविंदा पथक बघू शकता किती एन्जॉय करतायत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय.